10 दिवसांच्या उत्साहानंतर आला तो शेवटचा दिवस, अनंत चतुर्दशी, जिथे प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक गल्लीबोळात फक्त गणरायाच्या जयघोषाचे सूर घुमत होते. ढोल ताशांचा गडगडाट, गुलालाचा लाल धुरळा, पावसाची रिमझिम. पावसाने उत्साह कमी करायचा प्रयत्न केला, पण लोक अजून दुप्पट जोशाने मिरवणुकीत उतरले होते. हजारो लोकांची गर्दी, गाणी, नृत्य आणि त्या सगळ्यात एकच भावना, गणपती बाप्पा मोरया. पण या आनंदाच्या क्षणात कुणालाच अंदाज नव्हता की पुढच्या काही तासात परिस्थिती इतकी बदलून जाईल की उत्सवाचा रंग गालबोटाने माखून जाईल. सर्वात आधी ठाण्यातील आसनगाव मुंडेवाडी गणपतीची मूर्ती घेऊन लोक नदीकाठी गेले. सर्वजण जयघोष करत होते. विसर्जन सुरू झालं. अचानक पाण्यात गोंधळ माजला. लोकांनी पाहिलं, काही जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. ओरड, धावपळ, हात पसरत धडपडणारे तरुण. त्या क्षणी सगळं काही जल्लोषातून थेट भयात बदललं. जीवरक्षक पथक घटनास्थळी पोहोचलं. कोणी श्वास रोखून पाण्यात उतरतंय, कोणी टॉर्च घेऊन बेपत्ता लोकांचा शोध घेतंय. काहींना वाचवलं गेलं, पण काही कायमचे पाण्याखालीच राहिले. अंधारामुळे बचावकार्य अवघड झालं होतं. गावभर भीतीचं सावट पसरलं होतं. आपला मुलगा कुठे आहे? तो जिवंत आहे का? या प्रश्नाचं उत्तर मात्र कुणाकडेच नव्हतं. दरम्यान पुण्यातील चाकण भागातही तशीच एक दुःखद घटना. बिरदवाडी गावात एका व्यक्तीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. वाकी बुद्रुक जवळील बाम नदीत विसर्जन सुरू असताना आणखी 2 जण पाण्यात गेले. लोक म्हणाले ते घाट सोडून नदीच्या खोल भागात गेले होते. खोलीचा अंदाज चुकला आणि पाणी त्यांना घेऊन गेलं. फायर ब्रिगेड आणि पोलीस तातडीने पोहोचले. एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला, पण दुसऱ्याचा शोध अजूनही सुरू होता. त्याच दिवशी शेलपिंपळगाव येथे भीमा नदीत आणखी एक जीव गेला. काही तासांपूर्वी नाचत गाजत गाणाऱ्या कुटुंबावर शोककळा दाटली. पण इतक्यावर थांबतं का? नाही. कोल्हापुरात विसर्जनाच्या मिरवणुकीत परिस्थिती बिघडली. गणेश मंडळाच्या मिरवणुकीत अचानक हुल्लडबाजी सुरू झाली. बिनखांबी गणेश मंदिर चौकात पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. ढोल ताशांचा गडगडाट, जयघोष आणि पोलिसांच्या शिट्टीचा आवाज क्षणातच वातावरण बदललं होतं. सांगलीत 2 मंडळांमध्ये वाद. आमचं मंडळ आधी जाईल की तुमचं आधी, यावरून सुरुवात झाली. पण तीच चर्चा भांडणात बदलली. मार्केट परिसरात धक्काबुक्की, हाणामारी. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून गट वेगळे केले. काहींना ताब्यातही घेतलं. सगळीकडे उत्सवाचा माहोल, पण काही ठिकाणी रडण्याचा, किंचाळण्याचा आवाज. कोणी आपल्या लेकराला शोधत होतं, तर कोणी रुग्णालयाच्या दारात उभं राहून डॉक्टरांकडून वाचेल का या प्रश्नाचं उत्तर मागत होतं. कोणी नदीकाठी बसून देवाला प्रार्थना करत होतं, गणराया माझ्या लेकराला वाचव. हा दिवस होता निरोपाचा, पण अनेक घरांमध्ये गणपती सोबत त्यांच्या आप्तेष्टांचाही कायमचा निरोप घ्यावा लागला. गणराय गेला, पण मागे ठेवून गेला 2 गोष्टी, आनंदाच्या आठवणी आणि विसरता न येणारा शोक.